चांदोबा रामायण 25वा भाग। सुग्रीवाचे वचन ऐकून श्रीराम बोलले, मला तुम्हा दोघांमधील शत्रुत्वाचे कारण जाणून घ्यायचे आहे। ते कारण आणि तुम्हा दोघांचे बल जाणून केल्यानंतरच मी तुमच्या कल्याणाचा मार्ग शोधू शकेन। तेव्हा सुग्रीव याप्रकारे म्हणाला, माझे ज्येष्ठ बंधू वाली यांना माझे पिता आणि मी अत्यंत आदराने पाहत असू। पित्याच्या निधनानंतर ज्येष्ठत्वामुळे वाली राजा बनला। मी एका सेवकाप्रमाणे अत्यंत नम्रतेने त्यांची सेवा करत असे। दुंदुभीचा ज्येष्ठ पुत्र मायावी नावाचा असुर मोठा पराक्रमी होता। एका स्त्रीच्या कारणावरून मायावी आणि वाली यांच्यात वाद झाला। एक दिवस मध्यरात्रीच्या वेळी तो मायावी किष्किंधेच्या दाराशी आला। तो भीषण गर्जना करत वालीला युद्धासाठी आव्हान देऊ लागला। निद्रेतून जागृत होऊन वाली मायावीचा गर्व हरण करण्यासाठी बाहेर पडला। स्त्रियांनी पुष्कळ रोखूनही वाली थांबला नाही। तो एकटाच जात आहे असा विचार करून मी देखील त्याच्या मागे गेलो। मायावी माझ्या बंधूंना पाहताच भयभीत होऊन पळू लागला। आम्ही त्याचा पाठलाग केला। त्याच वेळी चंद्रोदय देखील झाला। आमच्यातील अंतर कमी होत असल्याचे पाहून मायावी एका विवरात शिरला। वाली म्हणाला की तो विवरात जाऊन मायावीचा वध करून येईल। तो परत येईपर्यंत त्याने मला विवराच्या बाहेर थांबण्याची आज्ञा दिली। मी देखील सोबत येण्याचा आग्रह केला पण त्याने ऐकले नाही। आपल्या चरणांची शपथ घालून वाली त्या विवरात शिरला। मी माझ्या बंधूंच्या प्रतीक्षेत त्या विवराच्या दाराशी पूर्ण 1 वर्ष थांबून राहिलो। वालीची कोणतीही वार्ता मिळाली नाही। वालीचा मृत्यू झाला असावा असे मला भय आणि शंका वाटली। माझ्या भयाप्रमाणेच विवरातून फेसयुक्त लाल रक्त बाहेर येऊ लागले। आतमधून घोर गर्जना आणि ओरडण्याचे आवाज ऐकू आले। तो आक्रोश मला वालीच्या आवाजासारखाच वाटला। ही लक्षणे पाहून वालीचा मृत्यू निश्चित समजून मला मोठे दुःख आणि भय वाटले। मी त्या विवराचे द्वार एका मोठ्या शिळेने बंद केले। मी वालीला जलांजली देऊन किष्किंधेला परत आलो। मी वालीच्या मृत्यूची वार्ता स्वतः दिली नाही तरीही मंत्रांनी माझ्याकडून सर्व जाणून घेऊन माझा राज्याभिषेक केला। जेव्हा मी राज्य करत होतो तेव्हा वाली मायावीचा वध करून पुन्हा परत आला। मी राजा झालो असल्याचे जाणून वाली कोपाने जळून निघाला। त्याने मंत्रांना बंदी बनवले। त्याने मला अनेक कटू वचन दिले। मी आदराने वालीला प्रणाम केला पण त्याने मला आशीर्वाद दिला नाही। मी माझा मुकुट त्याच्या चरणांवर ठेवला पण त्याचा क्रोध शांत झाला नाही। मी त्याला पुन्हा राज्य स्वीकारण्याची विनंती केली। विवरापाशी मी जे पाहिले आणि ऐकले ते सर्व सांगितले। विवराच्या तोंडाशी शिळा का ठेवली हे देखील स्पष्ट केले। मी म्हणालो की मी राजाची इच्छा केली नव्हती तर राज्याच्या कल्याणासाठी मंत्रांनीच मला राजा बनवले। मी हे देखील सांगितले की तुमच्या अनुपस्थितीत मी कार्य केले पण आता मी तुमचा युवराजच आहे। पण वालीने यातील कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले नाही। त्याने आपल्या प्रिय मंत्रांसमोर मला अपशब्द म्हटले। वाली म्हणाला की विवरात गेल्यावर 1 वर्षभर मायावी त्याला दिसलाच नाही। त्यानंतर त्याने त्या असुराचा आणि त्याच्या नातेवाईकांचा संहार केला। जेव्हा रक्त वाहू लागले तेव्हा दुर्गंध सहन न झाल्यामुळे तो विवराच्या दाराशी आला आणि मला हाक मारली। मी प्रतीक्षा करण्याऐवजी त्याला विवरात बंदी बनवण्यासाठी शिळा लावून दिली असे वालीने आपल्या मंत्रांना सांगितले। माझ्यावर असा खोटा कलंक लावून त्याने मला केवळ एका वस्त्रात किष्किंधेतून हाकलून दिले। त्याने माझ्या पत्नीचा देखील अपहार केला। अशा प्रकारे बंधूने हाकलून दिलेला मी संपूर्ण पृथ्वीवर भटकलो। शेवटी मला या ऋष्यमुख पर्वतावर आश्रय मिळाला। कारण एका विशेष कारणामुळे वाली या पर्वतावर पाऊल ठेवू शकत नाही। माझा कोणताही दोष नसतानाही मी अशा संकटात पडलो आहे। आता मी वालीची शक्ती सांगतो। तो सूर्योदयापूर्वीच 4ही दिशांच्या समुद्रांची परिक्रमा सहज करतो। तो पर्वतशिखरांवर चढून शिळांना चेंडूंप्रमाणे उडवून पकडतो। तो विशाल वनवृक्षांना सहज तोडू शकतो। मी अजून एक कथा सांगतो। रेड्याच्या रूपात दुंदुभी नावाचा असुर महाबलशाली होता। त्याच्यात 1000 हत्तींचे बळ होते। तो आपल्या बळाच्या गर्वाने समुद्रापाशी गेला आणि त्याला युद्धासाठी ललकारले। समुद्र मनुष्य रूपात प्रकट झाला। तुझ्यासारख्याशी युद्ध करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही पण जर असे बळ कोणात असेल तर तो हिमवान आहे असे समुद्र म्हणाला। दुंदुभी वेगाने हिमालयाकडे गेला। आपल्या शिंगांनी शिळा फेकत त्याने हिमवानाला ललकारले। हिमवान दुंदुभीला म्हणाला, वत्सा मी तुझ्याशी युद्ध करू शकत नाही, मला का त्रास देतोस? येथे अनेक ऋषी तपस्या करत आहेत म्हणून येथे युद्ध संभव नाही। किष्किंधेत वाली नावाचा वानर श्रेष्ठ आहे, तो तुझे युद्धपिसाट पण शांत करेल असे हिमवान म्हणाला। दुंदुभी किष्किंधेला आला आणि दाराशी आपल्या खुरांनी जमीन उकरत गर्जना करू लागला। त्याची धृष्टता सहन न झाल्यामुळे वाली स्त्रियांचा बाहेर आला। त्याने दुंदुभीला सांगितले की मी तुला चांगले ओळखतो। व्यर्थ गर्जना का करत आहेस? प्राणांची माया नाही का असे वाली म्हणाला। स्त्रियांसमोर वीरता दाखवणे थांबव आणि माझ्याशी युद्ध कर। आत्ता नसेल तर ही रात्र सुखात घालव। आपल्या वानरांचा निरोप घेऊन नवीन राजा नियुक्त कर। शेवटच्या वेळी किष्किंधा पाहून घे आणि उद्या सकाळी युद्धासाठी ये, तोपर्यंत मी तुला वेळ देतो असे वाली म्हणाला। वाली दुंदुभीला पाहून उपहासाने हसला।
तारा आदी स्त्रियांना आत पाठवून दिले. त्याने इंद्राने दिलेली सुवर्णमाला धारण केली आणि रणभूमीत आला. दोघांमध्ये दारुण युद्ध झाले. येताच वालीने दुंदुभीची शिंगे पकडून त्याला फिरवून जमिनीवर आपटले. त्या प्रहाराने दुंदुभीच्या कानातून रक्त येऊ लागले. हळूहळू वालीचे बळ वाढू लागले आणि दुंदुभीचे बळ कमी होऊ लागले. शेवटी वालीने त्या असुराला जमिनीवर आपटून ठार मारले. मेलेल्या दुंदुभीचा देह वालीने उचलून 8 मैल दूर फेकून दिला. त्या देहाच्या मुखातून निघालेले रक्ताचे थेंब मतंग ऋषींच्या आश्रमात पडले. ते रक्त पाहून मतंग ऋषी क्रोधित झाले. आश्रमाबाहेर येऊन त्यांनी तो देह पाहिला. ज्याने हा असुर देह येथे फेकला आहे तो किंवा त्याचे साथीदार या वनात आले तर मृत्यू पावतील असा ऋषींनी शाप दिला. मतंग ऋषींचा शाप ऐकून तेथे राहणारे वालीचे सेवक भयभीत होऊन गेले. त्यांनी वालीला हा वृत्तांत सांगितला. वालीने क्षमायाचना करूनही मतंग ऋषींनी त्याला क्षमा केली नाही. तेव्हापासून वाली या ऋषमुख पर्वताच्या छायेलाही येत नाही. हे जाणून मी येथे माझ्या मंत्रांचा सुरक्षित आहे. तो पहा डोंगरासारखा दिसणारा दुंदुभीचा देह वालीच्या बळाचा अजून एक पुरावा देतो. ते जे समोर 7 सालाचे वृक्ष दिसत आहेत. वाली त्यातील कोणत्याही वृक्षाच्या खोडातून बाण आरपार नेऊ शकतो. इतक्या सामर्थ्यवानाचा तू कसा वध करणार असे सुग्रीवाने विचारले. सुग्रीवाची शंका ऐकून लक्ष्मण मंद हसले. राम काय करतील म्हणजे तुला पूर्ण विश्वास वाटेल असे लक्ष्मणाने विचारले. सुग्रीव लक्ष्मणाला म्हणाला, मी वालीचे शौर्य जाणतो. त्याने कधी पराजय पाहिला नाही. त्यामुळेच त्याला घाबरून मी येथे राहत आहे. मी रामाचा पराक्रम अद्याप जाणत नाही असे सुग्रीव म्हणाला. रामाने दुंदुभीच्या देहाजवळ जाऊन आपल्या पायाच्या अंगुठ्याने तो उचलून 10 योजन दूर फेकून दिला. हे पाहून सुग्रीव चकित होण्याऐवजी बोलला, राम जेव्हा वालीने हे फेकले होते तेव्हा तो युद्धाने थकलेला होता. तो देह तेव्हा नवीन होता पण आता हा वाळून हलका झाला आहे. त्यामुळे तुझ्या आणि वालीच्या बळातील फरक स्पष्ट झाला नाही. जर तू या साल वृक्षांपैकी कोणालाही भेदू शकलास तर मी तुम्हा दोघांचे बळ समजू शकेन असे सुग्रीव म्हणाला. रामाने स्वीकार केले आणि एक तीव्र बाण सोडला. तो 7 साल वृक्षांच्या खोडांना भेदून पर्वताच्या आत गेला. पुन्हा जमीन फाडून बाहेर आला आणि रामाच्या भात्यात शिरला. हे पाहून सुग्रीव थक्क झाला. रामवालीची काय गणना इंद्र देखील तुमच्यासमोर टिकू शकत नाही. तुमची मैत्री मिळणे हे माझे भाग्य आहे. आता माझ्या शत्रूचा वालीचा वध करा असे सुग्रीव म्हणाला. असे म्हणून त्याने रामासमोर साष्टांग प्रणाम केला. रामाने सुग्रीवाला हृदयाशी धरले. आताच किष्किंधेकडे प्रस्थान करूया. तू आमच्या आधी जाऊन वालीला युद्धासाठी ललकार असे राम म्हणाला. राम लक्ष्मण आणि सुग्रीव किष्किंधेला पोहोचले. इतर सर्व दाट झाडांच्या आड लपले. सुग्रीवाने कंबर कसून वालीला ऐकू जाईल अशी भीषण गर्जना केली. धाकट्या भावाची गर्जना ऐकून वाली क्रोधाने बाहेर आला. दोन्ही भावांमध्ये दारुण युद्ध सुरू झाले. राम धनुष्यबाण घेऊनही पाहत राहिले, कारण त्यांना हा भेद करता आला नाही की त्यातील वाली कोण आणि सुग्रीव कोण. या दरम्यान सुग्रीवाने वालीचा खूप मार खाल्ला. रक्ताने माखलेला सुग्रीव व्याकुळतेने इकडे तिकडे पाहू लागला. जेव्हा राम दिसले नाहीत तेव्हा तो पळू लागला. वाली त्याच्या मागे धावला. सुग्रीव वालीच्या हाती न लागता ऋषमुख पर्वतावर पोहोचला. जा वाचलास तू असे म्हणून वाली परत गेला. त्यानंतर राम लक्ष्मण आणि हनुमान देखील ऋषमुखला परत आले. सुग्रीवाने रामाला पाहून लज्जेने आपली मान खाली घातली. हे काय कृत्य केले? काय मला मार खाण्यासाठीच तुम्ही वालीला युद्धासाठी बोलावले होते का? जर सांगून दिले असते की वालीचा वध करणे शक्य नाही तर मी येथून हललो देखील नसतो असे सुग्रीव म्हणाला. चांदोबा रामायण 25वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.